अबोली या मालिकेच्या 18 नोव्हेंबरच्या भागामध्ये अबोली सांगत असते, सर माझा तुमच्यावरती पूर्णपणे विश्वास आहे, तुम्ही मला काहीही होऊ देणार नाही. आणि जर माझा तुमच्यावरती विश्वास आहे तर तुमचा स्वतःवरती का विश्वास नाही आहे? मला माहिती आहे माझा नवरा शूर आहे, तो स्वतःच्या बायकोलाच काय इतर कोणत्याही सामान्य नागरिकाला सुद्धा काही होऊ देणार नाही. मग तुम्ही हा स्वतःवरती कॉन्फिडन्स का नाही दाखवतात अंकुश सर? सर तुम्हाला हे सगळं पाऊल मोठं उचलावंच लागेल. असं म्हणत अबोली अंकुशला हट्टालाच पेटते की मी त्या बहुरूप्याला भेटणारच. अबोली सांगत असते की आपल्या चाळीचा प्रश्न आहे आणि समाजासाठी नेहमीच तुम्ही काही ना काहीतरी करत आलात. आज सुद्धा हे योगदान द्या तुम्ही समाजासाठी आणि तुम्ही माझी रक्षा कराल ही मला पूर्णपणे खात्री आहे. आजी सांगत असते, अबोली अगं नको स्वतःच्या जीवावरती खेळू, पोलीस डिपार्टमेंट आहे ना ते बघतील त्या बहुरूप्याचं काय करायचं ते, पण तू या सगळ्यामध्ये पडू नको अबोली, तुझ्या जीवाला धोका आहे, मला खूप धोका वाटतो आहे. असं म्हणत आजी आता अबोलीला समजवत असते. त्यावरती अबोली सांगते, सर काय विचार करताय तुम्ही? मला असं वाटतंय की एक तुमची बायको म्हणून समाजासाठी मी सुद्धा देणं लागते आणि त्याच समाजाच्या. अंकुश म्हणतो, अबोली तो खूप खूप भयानक आहे आणि तो तुला काहीही करू शकतो. अबोली म्हणते, सर तो जितका भयानक आहे ना त्यापेक्षा तुम्ही खूप शूरवीर आहात, तुम्ही मला वाचवाल. अंकुश म्हणतो, ठीक आहे अबोली तू पुढे जा, मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, आता तो बहुरूपी तुला काहीच करू शकत नाही. असं म्हणत अंकुशने संमती दिल्यावरती आता इकडे आजीसुद्धा हबकते, कारण आता अंकुश पण तयार झालाय, म्हणजे अबोली त्या बहुरूप्याला भेटायला जाणार आणि तिच्या जीवाला धोका आहे. अंकुश सांगतो, तू एका शूर पोलीस ऑफिसरची बायको आहेस, तुला घाबरायची भीती नाही, मीच काय माझी सगळी फौज तुझ्या पाठीशी कायम उभी राहणार आहे. आता अबोलीला पाठवायला अंकुश तयार होतो आणि मग तिला समजवण्यासाठी अंकुश आता रूममध्ये आणतो आणि म्हणतो, हा बघ हा माईक आहे, हा माईक तू सतत घालून राहायचा आहेस, या माईकमुळे आता तुझं पूर्णपणे लोकेशन मला कळणार आहे आणि ज्या लोकेशनवरती तू जाशील ते लोकेशन मला ट्रेस होईल आणि त्यानंतर तू अजून एक पिस्तूल सोबत घेऊन जा. कधीही तुला ज्या क्षणाला वाटेल की तो बहुरूपी तुझ्यावरती हावी होतोय किंवा तुला त्रास देऊ पाहतोय त्यावेळेला या पिस्तुलाचा उपयोग करून तू त्याला मारण्याचा प्रयत्न कर किंवा मारलंच तरी सुद्धा चालेल. अबोली म्हणते, सर पण त्याला हे सगळं माहिती असेल ना, त्याला माहिती असेल की आपण त्याच्या मागावरती आहोत, आपण हे सगळं नियोजन करतोय. अंकुश म्हणतो, हो त्याला माहिती असेल म्हणून आपण कोणत्याही गोष्टीमध्ये रिस्क नाही घेऊ शकत, आपल्याला अलर्ट राहायला पाहिजे अबोली. असं म्हणत तो आता अबोलीला पिस्तूल देतो आणि सांगतो, माझी फौज तैनात असेलच, पण काही कारणाने जर अबोली तुला माझ्यापासून वेगळं राहावं लागलं. अबोली म्हणते, सर तुम्ही असं काही बोलू नका. अंकुश म्हणतो, मी असं होऊ देणार नाहीच आहे, पण काही कारणाने तुला माझ्यापासून वेगळं व्हावं लागलं तरीसुद्धा मी ही सिच्युएशन येऊच देणार नाही. या सिच्युएशनवरती मात करत मी तुला माझ्याजवळ खेचून आणणार अबोली, तू काळजी करू नको. असं म्हणत तो आता अबोलीला आपल्या मिठीत घेतो आणि सगळा प्लॅन तिला समजावून सांगतो. अबोलीला ते सगळं समजतं आणि आता अबोली जायला निघते. त्यावेळेला पल्लवी येते आणि म्हणते, अबोली तू हा निर्णय चुकीचा घेतलायस, तो खूप भयानक माणूस आहे आणि तो तुला काही करू शकतो. हे बघ त्याच्या ह्या सगळ्या प्लॅनमध्ये तू अडकशील, विजयाची त्याने काय अवस्था केली. अबोली तू हे करू नकोस, तू जाऊ नकोस. आणि पल्लवी इतक्या कॉन्फिडेंटली बोलत असते की अंकुशला संशय येतो की पल्लवीला त्याच्याबद्दल काही माहिती आहे का. मग अंकुश म्हणतो, पल्लवी तू इतक्या कॉन्फिडेंटली बोलते आहेस, तुला खरंच माहिती आहे त्याच्याबद्दल अजून काही? याच्यावरती पल्लवी म्हणते, नाही मला काय माहीत नाही आहे, मी सगळं हे जे ऐकते ना आत्तापर्यंत त्यांनी केलेली कारस्थानं त्यावरून मी बोलते आहे, मला त्याच्याबद्दल काहीच माहीत नाही असं पल्लवी खोटंच सांगते. त्यावरती अंकुश म्हणतो, कुणीही काळजी करू नका, कारण तो बहुरूपी कितीही हुशार असला ना तरीसुद्धा आमची फौज त्याच्या मागावरती असणार आहे आणि अबोलीला ही रिस्क घ्यावीच लागणार आहे, कारण अबोलीने रिस्क घेतली नाही तर समाजातून ही अशी कीड निघून जाणार नाही आणि मग वेळ झालेला असतो. त्या वेळेनुसार आता मात्र अबोलीला बाहेर पडणं भाग असतं. अबोलीला त्या वेळेत बहुरूप्याला भेटायला जायचं असतं. तेवढ्यात नेमका त्याचा कॉल येतो आणि तो म्हणतो, काय गं अबोली इतका वेळ का लावलास फोन उचलायला? त्याच्यावरती आता मात्र अबोली सांगते, काही नाही मी जराशी बिझी होते. बहुरूपी सांगतो, जे काय करायचं ते करून घे, पण आता मात्र तुझी वेळ संपलेली आहे, तुला लवकरात लवकर माझ्याजवळ यावंच लागेल आणि त्या अंकुशला सांग जर का त्याने तुझा पाठलाग करण्याचा किंवा तुझ्या मागे येण्याचा प्रयत्न केला तर जिथे असशील तिथे तुला संपवायला मी मागे पुढे पाहणार नाही, त्यामुळे जीवाची रिस्क घेण्याचा अजिबात तुम्ही विचार करू नका. आता अबोली सांगते, नाही माझ्या मागे कोणीही येणार नाही. मग मात्र अबोली जाण्यासाठी सज्ज होते. आजी सांगत असते, अबोले अगं
अगं नको ग, नको इतका धोका पत्करूस तू. याच्यावरती अबोली म्हणते आजी काळजी करू नको. अंकुश म्हणतो हो आजी, तू बिलकुल काळजी करू नको, मी अबोलीच्या पाठीशी सावलीसारखा उभा आहे. आता अबोली त्या बहुरूप्याला भेटायला निघते. निघताना सगळ्यांचा निरोप घेते, देवाच्या पाया पडते आणि राणीकाकू अबोलीला मिठी मारतात. निघताना आता राणीकाकू अबोलीला मिठी मारतात. चाळीसाठी अबोलीने घेतलेली रिस्क बघून सगळ्या चाळकऱ्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलेलं असतं. अबोलीसाठी सगळ्यांना खूप वाईट वाटत असतं आणि आता अबोली जायला निघते. आजीसुद्धा अबोलीला आशीर्वाद देते. राघूला सुद्धा खूप वाईट वाटत असतं. मग अंकुश अबोलीला जवळ घेतो आणि काही होणार नाही, सगळं काही ठीक होईल, तू अजिबात काळजी करू नको असं तिला आश्वासन देतो. चाळकरी सगळी भावूक झालेले असतात, कारण आपल्यासाठी अबोली स्वतःच्या जीवावरती खेळत चाळकऱ्यांना ती वाचवायला निघालेली आहे. आता अंकुश सांगतो अबोली काही काळजी करू नकोस, आमची पोलीस फौज तुझ्या पाठीशी सतत असणार आहे, तू मात्र हा माईक काढू नको, मला अपडेट देत जा. अखेर अबोली मिशनवरती निघते. सगळेजण अबोलीला आता मात्र बाय करण्यासाठी आलेले असतात. आजी अजूनही सांगत असते अबोले अगं नको ग, जीवाची इतकी रिस्क घेऊ नकोस अबोले, तो माणूस सैतान आहे सैतान, तो कधीही काहीही करू शकतो. पण अबोलीचा निश्चय ठरलेला असतो. अबोली देवाच्या पाया पडते. अंकुश लांबूनच अबोलीकडे पाहत असतो आणि त्यावेळेला आजी रडत असते. मग पल्लवीसुद्धा अबोलीला समजवायला येते. चाळकरी अबोलीला समजवतात, पण अबोली ठाम असते. अबोली आता गणपती बाप्पाच्या नमस्कार करते आणि सांगते मी ज्या मिशनवर निघाले त्यासाठी मला यशस्वी कर, मला याच्यामध्ये यश दे, सगळ्या चाळकऱ्यांना या संकटातून सोडवण्याचं यश दे. पल्लवी येते आणि पाहते तर काय, दिवा विझलेला असतो. पल्लवी सांगते अबोली बघितलंस, बाप्पासुद्धा तुला संकेत देत आहे की तू जाऊ नकोस म्हणून. अबोली तू खरंच जाऊ नको, तो बाप दिवासुद्धा विझला. त्यावरती अबोली म्हणते नाही, बाप्पा माझं रक्षण करण्यासाठी सदैव माझ्या पाठीशी असणार आहे, त्यामुळे मला जावंच लागणार आहे असं म्हणत अबोली आता सगळ्यांचं म्हणणं धुडकावत निघते. मग अंकुश लगेचच क्रिशला कॉल करतो. क्रिश तैनातच असतो. अंकुश म्हणतो आत्ताच गाडी निघालेली आहे आणि तू ही कॅब थोड्या वेळाने बदल, म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारचा संशय यायला नको की अबोलीचा तू पाठलाग करतोयस, नाहीतर अबोलीच्या जीवाला धोका असेल. तू एक काम कर, थोड्या अंतरावरती जाऊन कॅब बदल आणि आपली बाकीची फौज जी अबोलीचा पाठलाग करते त्यांना सुद्धा हेच करायला सांग की त्या जेणेकरून त्या बहुरूप्याच्या नजरेमध्ये अबोलीचा कोणी पाठलाग करतंय हे नको यायला. रिस्क मला कोणतीही घ्यायची नाही आणि अबोलीच्या जीवाला धोका कोणताही द्यायचा नाही आहे. क्रिश म्हणतो सर तुम्ही काळजी करू नका, तुम्ही सांगितलेल्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे आम्ही सगळेजण वागू असं म्हणत आता क्रिश फोन ठेवतो. आजी सांगते अंकुशा काहीही कर, पण अबोलीला धक्का लागला नाही पाहिजे केसाला, पण तू काहीही कर, तो बहुरूपी राक्षस आहे, राक्षस, त्या राक्षसापासून माझ्या अबोलीचं रक्षण कर. यावरती अंकुश म्हणतो आजी तू काळजी करू नकोस, अबोलीला काही होणार नाही, हे माझं वचन आहे तुला, तुम्ही सगळ्यांनी तुमची काळजी घ्या, मी अबोलीचं रक्षण करायला समर्थ आहे. आणि आता अंकुश सुद्धा अबोलीचं रक्षण करण्याच्या मिशनवरती निघतो. इकडे अबोली कारमध्ये बसलेली असते आणि कार ड्रायव्हर अबोलीचा चेहरा पाहण्यासाठी आरसा ॲडजस्ट करत असतो. त्यावेळेला अबोली विचार करते हा कदाचित बहुरूपाला ओळखत असेल का, बहुरूपानेच ह्याला पाठवलं असेल का, कोण असेल हा, आणि बहुरूपाचा माणूस असेल तर हा मला कुठच्या ठिकाणी घेऊन चाललेला आहे. अबोलीला काहीच कळत नसतं की काय चाललंय, पण अबोली आता एका विषयावरती मात्र ठाम असते की काहीही झालं तरीसुद्धा मला मात्र आता त्या बहुरूपाला पकडायचं आहे. आता मात्र बहुरूपी एका ठिकाणी अबोलीला आणून सोडतो. तिकडे आता अंकुश पण पोचतो. अंकुश म्हणतो अबोली झालं तुझं मिशन पूर्ण. अबोली म्हणते हो मिशन कंप्लीट झालेलं आहे. याच्यावरती आता अंकुश म्हणतो बहुरूपी कुठे आहे, याच्यावरती अबोली सांगते संपवलंय त्याला. अंकुश म्हणतो काय बोलतेस तू, आणि हे बोलता बोलता अबोली बंदूक काढते. अंकुशला काही कळायच्या आत अबोलीने बंदूक काढल्यामुळे अंकुश म्हणतो अबोली तू माझ्यावरती बंदूक चालवणार. ज्या अबोलीने अंकुशला वाचवण्यासाठी जीवाचं रान केलं, ज्या अबोलीने अंकुशसाठी आपला जीव धोक्यात घातला, ती अबोली आपल्या अंकुशला मारणार. अबोली तू काय करतेस. पण अबोलीला बहुरूपाकडून अंकुशबद्दल किंवा सचितबद्दल किंवा काहीतरी वेगळं सत्य समजलेलं असतं, म्हणून अबोली त्याचा जीव घ्यायला तयार झालेली असते. आणि नुसती तयारच नाही तर आता अंकुश मागे वळून पाहतो तर तिकडे तो बहुरूपी वेश पालटून बसलेला त्याला दिसतो. बहुरूप्याला वेश पालटून बसलेलं बघून आता मात्र अंकुश घाबरतो. तोपर्यंत अबोलीने गोळी चालवलेली असते. बहुरूपी निवांत बसलेला असतो. आता अबोलीला बहुरूपाने काय सांगितलं की अबोलीने अंकुशवरती गोळी झाडली हे मात्र सत्य येणाऱ्या काही भागातच कळणार आहे.